हॅलो स्टुडंट. हीच फर्स्ट फ्लाईट इयत्ता 10वीतील हा लेसन याचा फर्स्ट पार्ट आपण मागील व्हिडिओत बघितलेला आहे. आजच्या व्हिडिओत आपण या पुढील पार्ट बघणार आहोत. नोटीस ऑफ हिम. आपण बघितलं की जो छोटा सीगल पक्षी होता त्याला उडता येत नव्हते आणि त्यामुळे तो एकटाच एका खडकाच्या खाली उभा होता आणि तो झोपेचे सोंग घेऊन उभा, एक पाय वर करून एकदा एक डोळा बंद करून त्यानंतर दुसरा डोळा बंद करून अशा प्रकारे तो तिथे उभा होता. परंतु त्याच्याकडे कोणीही नोटीस ऑफ हिम, त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलेले नव्हते. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर. आणि त्याने बघितलेले होते की त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण लेईंग ऑन द प्लॅट्यू डझन विथ देअर हेड्स संक इनटू देअर नेक्स. त्याने बघितलेले होते की त्याचे 2 भाऊ आणि त्याची एक बहीण ही पलीकडल्या पठारावर डोकी आपल्या पंखामध्ये लपवून डुलक्या देत होती. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. आणि त्याचबरोबर त्याचे वडील आपले पांढरे शुभ्र पंख, पाठीवरील पंख नीटनेटके करण्यात गुंतलेले होते. ओन्ली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आईच त्याच्याकडे बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. त्याची आई ही फक्त त्याच्याकडे बघत होती आणि ती एका उंच पठारावर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून उभी होती. Hump on the plateau, her white breast thrust forward. Now and again, now and again, she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. आणि त्याचबरोबर त्याची आई एका उंच पठारावर उभी होती. त्याचबरोबर तिने पकडलेला जो फिश होता तो पायाशी धरून त्या फिशला ती चोचीने फाडत होती. आणि त्याचबरोबर थोड्या थोड्या वेळाने ती आपली चोच आहे ती खडकावर स्क्रॅप करत होती, म्हणजे घासत होती. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. आणि ती पुन्हा पुन्हा तो माशाचा जो तुकडा आहे ती पुन्हा पुन्हा फाडण्याचा प्रयत्न करत होती आणि आपली चोच ही खडकावर घासत होती. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. आणि ते बघून या सीगल पक्षाला खूप त्याला ते हवेसे वाटत होते. त्याला उत्साह वाटत होता की आपल्याला आता तो अन्नाचा तुकडा मिळणार. हाऊ ही लव्ह टू टीअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वेट. अशा प्रकारे त्याला सुद्धा आपल्या खाताना आपली चोच खडकावर घासायला आवडायचे आणि अन्न फाडून चोच पुन्हा पुन्हा घासून धारधार करायला त्याला सुद्धा आवडायचे. गा 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 ही क्राईड, बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. आणि त्याच प्रकारे तो ओरडू लागला, गा गा गा. तो आपल्या आईकडे अन्नासाठी विनवणी करू लागला, बेगिंग करू लागला, अन्नासाठी तो भीक मागू लागला. गा कॉल शी स्क्रीम बॅक डायव्हर्सली. आणि ती सुद्धा त्याच्याकडे बघून ओरडू लागली. But he kept calling plaintively and after a minute or so he uttered a joyful scream. आणि थोड्या वेळाने तो परत तिला विनवू लागला आणि काही मिनिटातच आनंदाने जोरात ओरडला. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it.
त्याने बघितलं की त्याची आई त्या माशाचा जो तुकडा आहे ती घेऊन त्याच्या दिशेने येत आहे हे त्याने बघितलं. त्यामुळे त्याला आनंद झाला. He leaned out eagerly, tapped the rock with his feet. आणि त्याची आई जसजशी त्याच्याकडे उडत येऊ लागली तसा तो खडकावर पाऊल आपटत आतुरतेने पुढे झुकत होता, trying to get nearer to her as she flew across. आणि तिच्या जवळ जवळ जाण्याचा तो प्रयत्न करू लागला. But when she was just opposite to him, she held her wings motionless. परंतु जेव्हा ती त्याच्या जवळ जवळ आली तेव्हा But when she was just opposite to him, she held her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. आता जेव्हा ती त्याच्या जवळ जवळ आली तसे तिचे पंख हे मोशनलेस झाले म्हणजे स्तब्ध झाले आणि द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विथिन रीच ऑफ हिज बीक. आणि जो माशाचा तुकडा जवळपास त्याच्या चोचीमध्ये आता पोहोचणार होता. ही वेट अ मोमेंट इन सरप्राईज. परंतु काही वेळातच एकदम सरप्राईज घडलं, नवल झालं. वॉन्डरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर. आणि थोड्या वेळाने ती त्याच्या जवळून परत गेली आणि त्याला वाटलं की ती आपल्या जवळून का आली नाही आणि ती जवळ का येत नाही याचे त्याला काही वेळा आश्चर्य वाटले, सरप्राईज वाटलं. वॉन्डरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर. आणि थोडा वेळ तो तसाच घुटमळला आणि मग थोड्या वेळ तो तसाच घुटमळला अँड देन मॅडन बाय हंगर. आणि त्याच प्रकारे तो भुकेने खूप व्याकुळ झालेला होता. ही डायव्हर्ड ॲट द फिश. मग त्याने तो आईच्या जवळील माशाचा तुकडा पकडण्याचा प्रयत्न केला. Then a monstrous terror seized him and his heart stood still. He dived at the fish. With a loud scream he fell outward and downward into space. तोही क्षणभर घुटमळला आणि मग भुकेने व्याकुळ होऊन त्याने त्या माशाकडे झेप घेतली. मोठ्याने आवाज करत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला गेला आणि एका प्रचंड भीतीने प्रचंड धक्केने त्याला हर्ट झालं. ही कुड हिअर नथिंग. त्याला त्या क्षणी जाणवले की आपण इथे नाही आहोत. बट इट ओनली लास्ट अ मिनिट. परंतु पुढच्या क्षणी त्याला असे जाणवले की द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड. त्याला असे जाणवले की त्याने त्याचे पंख हवेमध्ये पसरवलेले आहे. द वाइंड रश अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर्स. आणि त्याचबरोबर त्याच्या छातीवरील पिसांमध्ये पोटाखाली आणि त्याच्या पंखाखाली वारे भरले आहे अशा प्रकारची जाणीव त्याला झाली. He could feel the tip of his wings cutting through the air. त्याला असे जाणवले की जणू काही वाऱ्यामुळे त्याचे पंख आता He was no longer afraid. He was soaring He was no longer afraid. आता तो भ्यायलेला नव्हता, आता तो घाबरलेला नव्हता. He just felt a bit dizzy. आणि त्याला आता थोडेसे Then he flapped his wings once and he soared upward. गा गा गा. त्याने थोडंसं मग त्याने आपले पंख फडफडवले आणि वर झेप घेतली. गा 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 असं म्हणत. His mother swept past him, her wings making a loud noise. त्याच प्रकारे त्याची आई त्याच्या भोवताल फिरून
मोठ्या आवाजात नॉईज करू लागली, म्हणजे आवाज करू लागली. ही ॲन्सरवर हर विथ अनादर स्क्रीम, आणि तो देखील त्याच्या त्याच्या याला प्रतिसाद देत होता. तो सुद्धा तिच्या आवाजाला प्रतिसाद देऊ लागला. ही सॉ हिज टू ब्रदर अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम, आणि त्याने बघितले की त्याचे बहीण भाऊ सुद्धा त्याच्या भोवताल फ्लाइंग करत आहेत. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग, आणि ते सुद्धा त्याच्या आजूबाजूला फिरून छान मस्त विहार करत आहेत. अँड ही कम्प्लिटली फॉरगेट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन ॲबल टू फ्लाय. आता तो पूर्णपणे विसरलेला होता की आपल्याला उडता येत नव्हते. अँड कमांडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व शर्किंग श्रीली, आणि त्याचबरोबर त्याला उंच भरारी घेताना, हवेत विहार करताना स्वतःवर खुश होऊन तो जोरात ओरडू लागला की आता त्याला उडता येत होते. आणि तो आता विसरलेला होता की आता मला उडता येत नव्हते, आणि त्यामुळे तो खूप आनंदाने जोरात कर्कश आवाज करत असा ओरडत होता. ही वॉज नियर द सी नाऊ. ही वॉज नियर द सी नाऊ. तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोचलेला होता. फ्लाइंग स्ट्रेंज ओव्हर इट, आणि समुद्राच्या पृष्ठभागावरून तो समांतर असा सरळ असा उडत होता. आउट ओव्हर द ओसेन, समुद्राच्या वर. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनेथ हिम. सरळ वरच्या दिशेने त्याने आता झेप घेतलेली होती, आणि खाली पसरलेला हिरवागार विशाल सागर, आणि त्यातून डोकावणारे ते लहान लहान छोटे छोटे असे पठार. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनेथ हिम. तो बघत होता की असा छान हिरवागार समोर दिसणारा विशाल सागर. With little rage moved over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. त्याने बघितले की विशाल असा हिरवागार सागर, आणि त्यातून डोकावणारे ते लहान लहान पठार त्याला दिसले, आणि त्या छोट्या छोट्या पठारावर त्याने आपली चोच बाजूला वळवून आनंदाने तो ओरडत होता. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead him. त्याचे आईवडील आणि त्याची भाऊ बहीण सुद्धा त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतरली. ती हिरव्यागार जागेवर उतरली. They were beckoning to him, calling shrilly. He dropped his legs to stand on the green sea. आणि अशा प्रकारे त्याने हिरव्या समुद्रावर तो पाण्यामध्ये उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला. His legs sank into it. He screamed with fright and attempted to rise again, flap his wings, but he was tired and weak with hunger, and he could not rise, exhausted by the strength exercise. त्याचबरोबर त्या हिरव्या समुद्रावर सोडून तो उभा राहायचा प्रयत्न करू लागला, पण त्याचे पाय आत बुडू लागले. तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला. His feet sank into the green sea. मात्र आता तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडवीत पुन्हा उडायला लागला. मात्र तो आता एक्झॉस्ट झाला होता, म्हणजे दमला होता. His feet sank into the green sea. आणि त्याच्यामुळे त्याचे पाय त्या हिरव्या समुद्रामध्ये
फिरले होते. And then his belly touched it and he sank no farther. आणि त्यामुळे त्याचे पोट देखील पाण्याला टेकले आणि मग तो खाली बुडाला नाही. And then his belly touched it and he sank no farther. He was floating on it. And around him his family was screaming, praising him, and their beak were offering him scraps of dog fish. He had made his first flight. आणि अशा प्रकारे आता तो छानपैकी तरंगू लागला आणि त्याचे कुटुंबीय सुद्धा त्याच्या भोवताल फेर धरून कलकल आवाज करू लागले आणि त्याचे कौतुक करू लागले आणि आपल्या चोचीतून त्याला माशाचे तुकडे भरवू लागले. अशा प्रकारे या सीगल पक्ष्याने आपली फर्स्ट फ्लाईट घेतली, म्हणजे पहिली उडान घेतली. अशा प्रकारचा हा लेसन आपल्याला या लेसनमधून लेखकाने सांगितलेले आहे की आपल्या मनामध्ये असलेली जी भीती आहे ती आपण कशा प्रकारे दूर करू शकतो याविषयीचा संदेश लेखकाने या लेसनच्या माध्यमातून आपल्याला इथे दिलेला आहे.